ठाकरे बंधूंच्या भेटीची शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती आहे। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये 10 मिनिटे स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे। उद्धव ठाकरेंचं कुटुंब 2 तास राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित होतं। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे दुपारी 12:30 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते। तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले होते। याआधी राज ठाकरेंच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी गेले होते। तर मराठी विजय मेळाव्यामध्ये या दोघांची भेट झालेली होती। एकत्र एका व्यासपीठावर दोघं आले होते। त्यानंतर त्याच महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि 27 जुलैला राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या। आणि त्यानंतर आता गणपती दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेलेत आणि आज या दोघांची भेट झाली आहे। तर गेल्या 1.5 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंची 3 वेळा तर त्यांच्या कुटुंबियांची 2 वेळा भेट झाली। साडे 12 वाजता ते शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 2:30 वाजता उद्धव ठाकरे तिकडून निघाले। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, कौटुंबिक भेट आणि गणपती बाप्पाचं दर्शन ही तर प्रमुख या भेटीची कारणं होतीच, मात्र याशिवाय या 2 बंधूंमध्ये वेगळी चर्चा झाल्याचंही कळतंय। काय नेमकं घडलं या 2 तासात? आपण जर पाहिलं 12:25 जी आहे ती एकंदरीत उद्धव ठाकरे यांची गाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाला आणि 2:25 साधारणतः 2:25 नंतर हा ताफा निघाला। म्हणजे तब्बल 2 तास हा कौटुंबिक भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला। पण यात विशेष बाब म्हणजे की 10 मिनिटं फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातच चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली। याच्यावर जे ते आमदार महेश सावंत यांनी सुद्धा जे ते मत मांडलेले। या सगळ्यात विशेष बाब म्हणजे की मागच्या 1.5 महिन्यात ही 3री भेट आहे आणि कौटुंबिक जर पाहिलं ते एकमेकांसोबत दोन्ही कुटुंबाची ही 2री भेट आहे। पण विशेष बाब आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ज्यावेळी राज ठाकरे यांनी हे शिवतीर्थ ही निवासस्थान बांधलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती या ठिकाणी आले नव्हते। त्यामुळे आजची ही भेट जी ती खरं तर महत्त्वाची आणि प्रामुख्याने कौटुंबिक सगळे कुटुंब एकत्र आल्यामुळे महत्त्वाचे असणार आहे। त्याच्यात पुढे जाऊन जर आपण वेगळं पाहिलं तर फक्त उद्धव ठाकरे भेटीला आले होते तर नाही, उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी भेटीला आले होते। पुढे जाऊन जर पाहिलं या सगळ्यांमध्ये तर दोन्ही नेते जरी भेटले, कौटुंबिक भेटीगाठी जरी झाल्या तरी हे अधोरेखित करणं गरजेचं आहे की दोन्हीही जे नेते आहेत म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 पक्ष वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, त्यामुळे राजकीय चर्चा 10 मिनिटं झाल्याची बाबसुद्धा समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं आता आगामी काळात होणारं संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्याकडे विशेष लक्ष असेल आणि त्या पार्श्वभूमीवर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की राज उद्धव एकत्र येणार का, ठाकरे बंधू एकत्र येणार का। तर आता ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात, ठाकरे बंधूंचं कुटुंबाचं मनोमिलन होताना पाहायला मिळतात। पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावेळी नेमकी ठाकरे बंधूंची भूमिका काय असणार आणि ठाकरे बंधूंची पुढची राजकीय भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहेच। मात्र आजची ही भेट अत्यंत वेगवेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे। या सविस्तर माहितीबद्दल अजय धन्यवाद। पुढच्या बातमीकडे जाऊया।